भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे निर्मित तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट MK-1A हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाला दिले जाणार आहे। यामुळे भारताच्या हवाई दलाची क्षमता वाढणार आहे। या लढाऊ विमानाची अधिकृत माहिती X संकेतस्थळावरील डिफेन्स कोर या पेजवर देण्यात आली आहे। MK-1A ही तेजस विमानाची अपग्रेडेड आवृत्ती आहे। त्यात अनेक आधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत। या विमानात रडार वॉर्निंग रिसीव्हर, स्वसंरक्षणासाठी जॅमर पॉड आणि अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत। हे विमान हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असेल। नावाप्रमाणेच हे विमान वजनाने हलके असेल। आकाशात झेपावताना डोळ्याचे पारणे फिटेल अशी त्याची उडान राहिलेली आहे। हे सिंगल सीटर पायलट विमान आहे। याचं ट्रेनर व्हेरियंट 2 सीटर आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले हे विमान त्याच्या श्रेणीतील सर्वात हलके आणि जगातील सर्वात लहान मल्टी रोल सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे। तेजस MK-1A ताशी 2376 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकतो। तो 45.4 फूट उंच, 14.9 फूट उंच आहे। त्याचे एकूण वजन 13,500 किलोग्राम आहे। 50,000 फुटांपर्यंत उंचीवर उडू शकते। विशेष म्हणजे अवघ्या 460 मीटरच्या धावपट्टीवरूनही नॉक ऑफ करता येते। हे एक सुपरसॉनिक फायटर जेट असून ते सर्वात धोकादायक ब्राह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकते। अशा वैशिष्ट्यपूर्ण विमानाचे सुरक्षितत्या दृष्टीने मोठे योगदान आहे। या लढाऊ विमानाच्या वापराने पाकिस्तानला जोरदार धडकी भरली असून भारत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊ शकते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन ओव्हाड, नाशिक।